हॅलो, वेलकम बॅक टू प्रियाज मराठी व्लॉग. सगळ्यांना हॅपी दिवाळी माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून. तर चला, आता मी इथे सुरुवात केली आहे चिवडा बनवण्यासाठी. दिवाळीचं फराळ. तर काल मी चकली बनवली. चकलीचा व्हिडिओ नाही बनवला कारण खूप वेळ माझा चकली बनवण्यात गेला. त्यानंतर म्हटले चला आज माझी काय दिवाळीची चालू आहे तयारी. मागचा व्लॉग मी बनवला तो शॉपिंगचा बनवला आणि आज म्हटले थोडंसं शूट घेऊया आणि तुमच्यापर्यंतही दाखवूया की माझं काय चाललेलं आहे, दिवाळीचे कुठले काय काय फराळ मी बनवते किंवा काय तयारी चालू आहे असं. तर बघा, आता मी इथे ना चिवडा बनवायला घेतला. दुपारी सगळी कामं आवरल्यानंतर आहे ना निवांत असं म्हटले चला आपण आहे ना निवांत वेळ देऊया चिवडा बनवण्यासाठी. आणि दिवाळीचे फराळ म्हटलं की याला निवांत वेळ असा द्यावाच लागतो त्यासाठी. तर मग आणि या पदार्थांना टाईमही लागतो. मग मी ना हे सगळं ज्या डाळ्या वगैरे, खोबरं, शेंगदाणे, कढीपत्ता हे सगळं ना आधी त्याची पूर्वतयारी करून घेतली, जेणेकरून बनवताना गोंधळ उडणार नाही माझा आणि माझी म्हणजे अशी धावपळ होणार नाही काही. तर मी इथे ना कढईमध्ये तेल टाकून घेतलं. मला खोबरं वगैरे सगळं तळून घ्यायचं होतं चिवड्यासाठी. 1 किलो दगडी पोह्यांचा चिवडा मी आणलेला होता. म्हटले 1 किलो बस होईल आणि पहिल्यांदा मी बनवते आहे. तर म्हटले चला थोडंसं बनवून बघूया आणि तसा अनुभव येईल आपल्याला दिवाळीच्या फराळांचा, काय कसं बनवायचं ते. त्यासाठीच मी यावर्षी ठरवलं की घरीच बनवते, नाहीतर मी दरवर्षी बाहेरूनच आणायचे सगळं. पण आज मी ठरवले नाही, 2-3 दिवसात आपण आपलं जे काही बनवायचं आहे ना ते बनवून घेऊया. थोड्या प्रमाणामध्ये 1 किलोच्या. तर असं ठरवलं आणि बघा हे जे दगडी पोहे आहेत ना हे मी चाळून आणि याला सकाळचं ऊन दिलं. ऊन दिल्यानंतर बघा असे एका टपामध्ये काढून घेतले मोकळे, कारण मोठ्या भांड्यातच काढायचं असतं, हलवायला वगैरे बरं पडतं त्यासाठी. आणि बघा त्यानंतर मग मी काय केलं, हे आपले जे डाळ्या वगैरे आहेत त्या तळायला घेतल्या मी. तेल गरम झाले की नाही बघितलं आणि त्यात लगेच डाळ्या आधी तळून घेतल्या. मी काही इथे रेसिपी दाखवत नाही आहे, जसं मी बनवलं तसं मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे. माझा व्लॉग बनवते आहे मी. काही कमी जास्त वाटलंच तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये. कसं आहे की ना पूर्ण म्हणजे आपण हे दिवाळीचं फराळ बनवत असतो ना आणि त्यातही व्हिडिओ बनवायचे म्हटलं की खूप वेळ जातो, कारण ही किचकट कामं असतं आणि कॅमेरा खूप वेगवेगळ्या अँगलनी शूट करावं लागतं, त्यामुळे त्यातही टाईम जातो. मग अशा वेळेस आहे ना असं वाटतं की नको, मग आपलं पदार्थ निवांत असे बनवून घेऊया आपण. त्यामुळे मग मी काल चकलीचा व्हिडिओ बनवला असं नाही, आणि पण आज म्हटले चला थोडंफार का असे ना पण तुमच्याबरोबर शेअर करते. इथे मी डाळ्या वगैरे तळल्या आणि इकडे शेंगदाणे तळायला घेतले. शेंगदाणे तळताना माझ्या खूप अंगावर उडत होतं ते तेल. आणि कुरकुरीत शेंगदाणे तळून घेतले. त्यानंतर खोबरं वगैरे तळायचं होतं. मिरच्या मी कट करून घेतलेल्या होत्या हिरव्या थोड्याशा, त्याही टाकायच्या होत्या मला. मग इथे बघा मस्त असे ना जास्त लालही झाले नाही, व्यवस्थित असे शेंगदाणे तळले गेले आणि ते मी परत काढून घेतले सगळे शेंगदाणे. पहिली वेळ माझी आणि म्हटलं चला आपण ट्राय करूया. आणि हे बघा इथे ना माझं सगळं रेडी झालं, खोबरं वगैरे सगळं तळून खाली ठेवलं मी आणि आता एक एक सगळं मी मिक्स करायला घेतलं. तळल्यानंतर लगेच मी पोह्यांवरती नाही टाकलं, म्हटले नंतर सगळं तळून झालं की नंतर हे सगळं टाकूया. मग हे सगळं टाकायला घेतलं मी, शेंगदाणे वगैरे खोबरं. मी ना काही म्हणजे असं एकदम मेजरमेंटनी नाही घेतलेलं, माझ्या अंदाजेनुसारच घेतलेलं आहे. जशी माझी आई बनवते तसं मी म्हटले ट्राय करूया. मेजरमेंटनी घेतलं की कमी जास्त मला असं वाटत होतं की काही कमी जास्त नको व्हायला, त्यामुळे मग मी अंदाजेनुसार घेतलं. पण अंदाजेनुसार घेऊनही माझं छान असा चिवडा तयार झाला. मला वाटलंही नव्हतं एवढं छान होईल. मग ह्या मिरच्या आणि कढीपत्ता टाकून घेतला.
तुम्ही कशा पद्धतीने चिवडा बनवता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमची पद्धत काय आहे ती. मी अगदी साधे सिंपल पद्धतीने बनवलेला आहे. एकदम इझी, कोणालाही जमेल अशा पद्धतीनेच बनवलं आहे. आणि त्यानंतर मग आता मला यामध्ये मसाला टाकायचा होता, रामबंधू चिवडा मसाला. रामबंधू चिवडा मसालाच, रामबंधूचे जे मसाले असतात ना ते एकदम मस्त असतात. आणि इथे बघा मी तेल, जे कोमट तेलामध्ये मसाला टाकून घेतला आणि नंतर तो यात ॲड करायचा होता. आधीच चेक केलं मी गरम आहे की नाही. फार गरम नाही आहे ना, गरम नव्हतंच ते, पण तरीही बघून घेतलं मी. त्यानंतर मग मी हे सगळं ॲड केलं त्याच्यामध्ये. कसंही माणूस जसं शिकत जातं ना तसे अनुभव येत जातात असं मला वाटतं. आणि प्रत्येक लेडीजने ना, म्हणजे या गोष्टी स्वयंपाकाच्या तर आल्याच पाहिजेल असं मला वाटतं. कधी कोणावरती डिपेंड राहता कामा नये असं. मग मी हा मसाला सगळा यामध्ये ॲड केला आणि हे पोहे, पोह्यांचा चिवडा जो आहे तो सगळा मिक्स केला. एकदम मस्त झाला होता. मला पहिले वाटत होतं की 1 किलो खूप कमी होईल, पण जेव्हा मी पॅकेट खोललं ना, डब्यामध्ये काढून घेतलं, तेव्हा मला भरपूर असा 1 किलो वाटला तो. म्हटलं खूप आहे हा, मग बरं झालं दुसरा मी घेतला नाही, दुसरं पॅकेट अजून घेतलं नाही, नाही तर भरपूर झाला असता तो. 1 किलोचाच हा खूप होतो आहे बघा, तुम्ही बघू शकता. आणि हा टबही मोठा आहे. मी टब कसा घेतला, व्यवस्थित असं मिक्स करता येईल त्यामध्ये, त्यासाठी मी टब घेतला. मसाले टाकल्यानंतर सगळं व्यवस्थित असं चमच्याने हलवून घेतलं, एकजीव केलं. फार म्हणजे खूप निगोतीचं काम असतं हे, अगदी घाई गडबडीत करायचं नसतं. घाई गडबडीत केलं की पदार्थ बिघडायची शक्यता असते. आणि हे दिवाळीचे पदार्थ तर अजिबातही बिघडून द्यायचे नाही, कारण मग ते कसं आहे, आपण खूप त्याच्यामध्ये मटेरियल वगैरे टाकलेलं असतं, खूप तर महागाचं असतं. आणि त्यात आपण जर नुकसान केलं तर मग चांगलं वाटत नाही ते असं. त्यामुळे निवांत असं बनवूनच आणि एकदम डोकं शांत ठेवूनच हे पदार्थ बनवले पाहिजे. मी पण दुपारचा निवांत वेळ दिला. त्यानंतर आहे ना, मी काय केलं, पूर्ण असं एकजीव होईपर्यंत पिठी साखर टाकल्यानंतर आहे ना, हाताने मी असं रगडून घेतलं त्याला, म्हणजे पूर्ण अशा जे पोहे आहेत त्यांना पिठी साखर वगैरे लागल्या जाईल व्यवस्थित अशा पद्धतीने. आणि खूप वेळ त्याला एकजीव केलं मी चिवड्याला. चिवडा बनवल्यानंतर मला बनवायचे होते अनारसे. म्हटले आज चिवडा आणि अनारसे हे बनवूयाच, कारण मग उद्या परत मला करंजी वगैरे बनवायला. मग मी चिवडा बनवला, त्यानंतर मला अनारसेचं हे करायचं होतं. बघा इथे ना मी सगळं असं ना मसाला जो सगळा काढून घेतला. आणि काही कमी जास्त वाटत असेल तुम्हाला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, काही वाटतं आहे का तुम्हाला असं. आता मी तुम्हाला आहे ना चिवडा झाल्यानंतर दाखवते. इथे जे कढईमध्ये ते मसाला होता ना, मी तो सगळा असं काढून घेतला, ते पोह्यांचा चिवडा टाकून. आणि परत एकदा असं खूप हलवलं त्याला, खूप मिक्स केलं. एकजीव केलंच पाहिजे, कारण मग व्यवस्थित असं ते सगळा मसाला लागल्या जात नाही. तर बघा आपला चिवडा रेडी आहे. आणि तुम्हाला आवडला का हा चिवडा नक्की सांगा. मला तर खूप आवडला, पहिल्यांदा बनवला आहे आणि पहिल्याच ट्रायमध्ये खूप मस्त झाला. त्यानंतर आहे ना मी अनारसे बनवले, पण अनारसेची मी तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर नाही केला, कारण मला खूप नंतर कंटाळा आला होता. अनारसेही कसे झाले ते पण सांगा. आणि 2 तासानंतर मग मी काय केलं, चिवडा हा जो आहे तो मी डब्यामध्ये भरायचा होता. हे भरण्याआधी मी पुन्हा परत एकदा मिक्स केलं, कारण खालचं जे असतं ते तसंच राहून जातं. मग खाली वर करून असं व्यवस्थित मग डब्यात भरायचं, नाही तर मग सगळं मटेरियल जे आहे ते खाली राहून जातं, म्हणजे शेंगदाणे वगैरे. आणि वरती मग फक्त चिवडा असतो. इथे उडवीची बडबड चालू होती, मी तिच्याबरोबरही बोलत होती. अशा पद्धतीने मी माझा चिवडा आणि अनारसे बनवून घेतले. तुम्हाला
कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये.